जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, द पुणे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सचिन जाधव आपलं स्वागत करतोय। आपण जीवनरक्षकची जी सिरीज सुरू केलेली आहे PYQ सिरीज, त्याच्यामध्ये आज आपला जो क्वेश्चन पेपर पाहायचा आहे तो पाहायचा आहे 8/8/2023 रोजी झालेला जो वनरक्षकचा शिफ्ट क्रमांक 1 आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे। चला आपण सुरुवात करूया पेपरला। त्याच्या अगोदर आपली जी वनरक्षकची आणि त्याचबरोबर दारूबंदीची आपण एक बॅच सुरू केलेली ऑनलाईन बॅच, ज्याही विद्यार्थ्यांना आपली ऑनलाईन बॅच घ्यायची आहे त्या विद्यार्थ्यांनी ह्या आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय, द पुणे अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय आणि डाउनलोड करून ते डाउनलोड करण्याच्या अगोदर आपले अगोदरचे व्हिडिओ पाहायचे। व्हिडिओ आवडले असतील, समजले असतील तर तुम्ही ते कोर्स परचेस करू शकतात। यासाठी एक ऑफर ठेवलेली आहे 2 ते 6 एप्रिल पर्यंत, म्हणजे उद्यापर्यंतच ती ऑफर आहे। ज्याही विद्यार्थ्यांना आपला कोर्स परचेस करायचा आहे तर ते उद्यापर्यंत कोर्स परचेस करू शकतात। आणि जर उद्यापर्यंत म्हणजे 6 तारखेपर्यंत कोर्स परचेस केला 999चा कोर्स तुम्हाला 499 रुपयामध्ये बसणार आहे। आणि जर 6 तारखेच्या पुढे घेतला तर तुम्हाला तो कोर्स 999 रुपयाला बसणार आहे। ओके, तर त्यासाठी तुम्हाला द पुणे अकॅडमी ह्या जो साईन असणारा काय करायचंय, डाउनलोड करायचं आहे, ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, किंवा तुम्हाला काही अधिक इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर हा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे 963742 यावरती तुम्ही संपर्क साधू शकता। चला आता आपण सुरुवात करूया। ओके, त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, आता काय करणार आपण पहा, तुम्हाला सांगितलेलं आहे की काही कुठल्याही पद्धतीचं विशेष नॉलेज नसताना सुद्धा आपण प्रश्न कसा सॉल्व्ह करू शकतो। हा जर प्रश्न पाहिला, सेंटेन्स ऑफ द पॅराग्राफ आर गिव्हन बिलो इन जंबल ऑर्डर, अरेंज द सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोहेरंट पॅराग्राफ। त्याच्यामध्ये खाली जर पाहिलं तर ABCD वगैरे असं दिलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ हा प्रश्न पॅरा जंबलवरती विचारलेला आहे। मग पॅरा जंबलवरती विचारलं की तुम्ही टेन्शन मध्ये येतात, टेन्शन घ्यायचं नाहीये। साधं सिंपल पहा, वाक्याची सुरुवात कशाने झाली, इथं इन, इथं वन, इथं एव्हरीवन आणि इथं काय दिलंय, ते दिलंय, बरोबर आहे। ठीक आहे, मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय पहा, इथं काय करायचंय, साधं सिंपल, इथं वाक्याची सुरुवात एने झालेली, इथं वाक्याची सुरुवात एने झालेली, इथं ही वाक्य सुरुवात एने झालेली आणि इथं ही वाक्य सुरुवात एने झालेली आहे। म्हणजेच काही झालं तरी आपल्या वाक्यामध्ये कोण येणार आहे, सुरुवातीला इन येणार आहे। कोण येणार आहे, म्हणजे वाक्याची सुरुवात कशाने होणार आहे, इन अ जंगल देअर वॉज अ बिग केव असं येणार आहे। ओके, काय होतं, इन अ जंगल देअर वॉज अ बिग केव, हे तुमचं पहिलं विधान आहे। मग त्यानंतर सेकंड विधान काय असायला पाहिजे, तर पहा या ठिकाणी वन डे नवीन अँड हिज फ्रेंड डिसाइडेड टू अनफोल्ड द मिस्ट्री, एव्हरीवन सेड दॅट इट हॅज अ गोस्ट लिव्हिंग इन इट, दे डिसाइड टू एक्सप्लोर द केव इन द नाईट। ओके, असे याच्यामध्ये काय केले, 3 वाक्य दिलेले आहेत। त्याच्यामध्ये इन ह्या वाक्यानंतर जर पाहिलं तर काय लक्षात ठेवा, एव्हरीवन सेड इट हॅज अ गोस्ट लिव्हिंग इन इट, वन डे, मग आता सगळ्यांना माहिती की काय गोष्ट आहे, तर मग नवीनने ठरवलं की आपण काय करायचंय, आधी लोकांनी सांगितलं नंतर नवीनने ठरवलं, म्हणजे अगोदर काय येणार आहे, ए नंतर सी यायला पाहिजे। ए नंतर सी कुठला आहे पर्याय पहा, ए नंतर सी या ठिकाणी आहे का चेक करा, येस आहे। या ठिकाणी ए नंतर सी आहे का नाही, कट करा। यानंतर ए नंतर सी आहे का नाही, कट करा। ए नंतर सी आहे का नाही, कट करा। म्हणजेच तुमचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी आपल्याला समजलेलं आहे। ऑप्शन नंबर 1 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे। पहा किती इन नंतर आपण काय घेतला, एव्हरीवन घेतलेला आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे, रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड सिलेक्ट द ऑप्शन दॅट हॅज अ स्पेलिंग एरर। मग तुम्हाला मी सांगितलेलं आहे की स्पेलिंग एरर जर असेल तर काय असेल, स्पेलिंग एरर जर असेल तर स्पेलिंग एरर मध्ये स्टेटमेंट न वाचता डायरेक्ट ऑप्शन वाचायचे। तर पहिलेचं स्पेलिंग बघितलं, रिलेटिव्हिटी बरोबर आहे। त्यानंतर दुसरा आहे ग्रॅव्हिटेशनल बरोबर आहे। तिसरा आहे फिनॉमिनन। ओके, तर फिनॉमिननचं स्पेलिंग बघा, MA नसतं, PHENOMENON, फिनॉमिनन असतं। लक्षात ठेवा काय असतं, फिनॉमिनन, म्हणजे ईच्या जागेवरती त्यांनी काय दिलेलं आहे, इथं ए दिलेला आहे आणि थेरीचं स्पेलिंग बरोबर आहे। चुकीची स्पेलिंग आहे कुठली, ऑप्शन नंबर 3 हे तुमचं चुकीचं स्पेलिंग आहे। ओके, जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायचं सगळ्यांनी, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायचं, शेअर करायचं, कमेंट करायचं आहे। त्याचबरोबर ज्याला इंग्लिशची भीती वाटते त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पाठवायचा आहे। वनरक्षकची तयारी करत असताल तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे। आता याच्यामध्ये पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स। मी आधी सांगितलेले फिल इन द ब्लँक्स वाले प्रश्न असतात, तिथं तुम्हाला ज्या ठिकाणी इन्फॉर्मेशन माहिती त्या ठिकाणी तुम्ही जरी पुट केलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाहीये। आता याच्यामध्ये जर पाहिलं, आय टोल्ड डॅश एन्झियस पॅरेंट दॅट डॅश बेबी निडेड अ लॉट ऑफ स्लीप असं सांगितलेलं आहे। आता कुठल्या पॅरेंट्स बद्दल बोलताय लक्षात ठेवायचं, जे चिंताग्रस्त आहेत। कसे येतं, आपले लहान मुलांबद्दल कुठलेही पॅरेंट्स काय असतात किंवा मोठे जरी असेल तरी काय असतात, मुलं आई वडील चिंताग्रस्त असतात। लक्षात ठेवा, चिंताग्रस्त पॅरेंट एन्झियस, ओके, ज्याला मुलांची काय वाटते, काळजी वाटते, असे पॅरेंट। मग मला सांगा, हे जे आहे इथं स्पेसिफिक आहे का नॉन स्पेसिफिक आहे,
स्पेसिफिक आहे, आणि स्पेसिफिक असेल तर आपण आर्टिकल काय वापरतो, द वापरतो. आता बी ऑप्शन मध्ये जाणार आणि याच्यामध्ये पाहणार कुठल्या ऑप्शनचा स्टार्ट द ने झालेला आहे. इथं द ने स्टार्ट झालाय का, नाही कट करा. इथं द ने स्टार्ट झालाय का, नाही कट करा. इथं द ने स्टार्ट झालाय का, नाही कट करा. इथं झालाय का, यस झालेला आहे. सेकंड जागेवरती आपण आर्टिकल न टाकता सुद्धा फक्त एकाच वाक्यामधून काय केलेलं उत्तर त्या ठिकाणी काढलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट सिनोनिम अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिव्हन वर्ड. पहिला दिलेला आहे डेनिटी. काय दिलेलं लक्षात ठेवायचंय, डेंटी. याच्यामध्ये ऑप्शन जो डेंटी आहे त्याच्या विरुद्ध काय, हर्ष आहे, डेलिकेट आहे, क्लम्पी आहे, स्मूथ आहे. आता याच्यामध्ये काय काय अर्थ होतात पहा. इथं जो दिलेला आहे डेंटी, डेंटी म्हणजे नाजूक, हर्ष म्हणजे काय, कठोर, आणि डेलिकेट म्हणजे सुद्धा काय, नाजूक. तुमचा जो समानार्थी शब्द जो आहे कशाचा, सिनोनिम म्हणजे कुठला अर्थ विचारलाय तुम्हाला, समानार्थी. तर समानार्थी शब्द जो आहे कुठला, डेंटी. त्या डेंटीच्या अपोजिट सिनोनिम जो आहे तो आहे डेलिकेट. कुठला लक्षात ठेवायचा आहे, डेलिकेट. ठीक आहे, समजतंय तुम्हाला. क्लम्पी, क्लम्पी म्हणजे गबाळ असणारा, आणि स्मूथ, स्मूथ म्हणजे सॉफ्ट, स्मूथ म्हणजे काय, सॉफ्ट. ठीक आहे, ते लक्षात ठेवा, हे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट फिल इन द ब्लँक्स. द डिस्टिंक्शन डॅश डॅश राईट अँड रॉंग. किती गोष्टी दिल्यात, राईट आणि रॉंग. ओके, इज नॉट ऑलवेज क्रिस्टल क्लिअर. ओके, लक्षात ठेवा किती गोष्टी दिल्यात, दोन गोष्टी दिल्यात. आणि ज्यावेळेस दोन गोष्टी असतात त्यावेळेस आपल्याला काय वापरायचं असतं, बिटवीन वापरायचं असतं. काय वापरायचं असतं, बिटवीन. म्हणजे बिटवीन नंबर, ऑप्शन नंबर किती, 2 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. प्रिपोजिशनच्या आपल्या रेग्युलर लेक्चरमध्ये हे सगळ्या कन्सेप्ट तुमच्या प्रॉपर होणार आहे. ओके, त्यानंतर सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द अंडरलाईन सेगमेंट. अंडरलाईन दिलेला जो भाग आहे तर त्यासाठी काय आहे, कुठलं वन वर्ड वापरायचं असं विचारलेलं आहे. काय दिलेलं आहे, अ लार्ज लेक यूज टू सोर्स ऑफ वॉटर सप्लाय. म्हणजे काय, आपल्या वॉटर सप्लायसाठी जो लार्ज लेक वापरला जातो त्याला काय म्हणतं, रिझर्व्हर म्हणायचं. काय म्हणायचं, लक्षात ठेवायचंय, रिझर्व्हर. ठीक आहे, लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर 4 ही आपल्या रेग्युलर लेक्चरमध्ये आपण जे काय PYQ जे काय व्हॉकॅब घेणार आहे त्याच्यामध्ये क्लिअर होतं. त्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. आता इथं काय दिलेलं आहे, शी डॅश डॅश डिसमिस माय सजेशन. आता सजेशन जो आहे तिने काय केलं, डिसमिस केलंय. डिसमिस कसं करेल, ती बॅडली करेल का नाहीये, ओके, क्विकली करेल. कसं करेल, क्विकली. ओके, फास्ट असेल का सजेशन, रनिंग हे फास्ट असते. सजेशन किंवा तुमचा निर्णय जो असतो तो कसा असतो, क्विक असतो. काय असतो, क्विक. मग या ठिकाणी काही लक्षात ठेवायचं, क्विकली. काही लक्षात ठेवायचं, क्विकली. या ठिकाणी ऍडव्हर्ब तुम्हाला क्विकली वापरायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड सिलेक्ट द ऑप्शन दॅट हॅज स्पेलिंग एरर. परत कशावरती विचारलेलं आहे, स्पेलिंग एरर वरती विचारलेलं आहे. मग स्पेलिंग एरर मध्ये मी सांगितलेलं आहे स्टेटमेंट वाचू नका, हेल्थचं स्पेलिंग बरोबर आहे का चेक करा. त्याच्यानंतर इंटरफेअर बरोबर आहे का चेक करा. त्यानंतर प्रोफेशनलचं स्पेलिंग चुकलेलं दिसतंय. का बरं, कारण या ठिकाणी एस एक सिंगल नसतो तर काय असतो, डबल असतो. म्हणजे प्रोफेशनलचं स्पेलिंग PROFESSIONAL असतं, प्रोफेशनल. ओके, लक्षात ठेवा. प्रोफेशनल आणि हॅपीनेस बरोबर आहे का, हा आहे. चुकीचं जो स्टेटमेंट आहे, चुकीची स्पेलिंग जी आहे ती किती, ऑप्शन नंबर 3 हे तुमचं काय त्या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन प्रोव्हर्ब. आता पहा, याच्यामध्ये मी ट्रिक्स सांगतो तुम्हाला. अशा ट्रिक्स आपल्या रेग्युलर लेक्चरमध्ये खूप देतोय आपण, लक्षात ठेवा. ज्यांना इंग्लिशची भीती वाटते त्यांना व्हॉकॅब जरी नसेल तर व्हॉकॅबच्या माध्यमातून सुद्धा ते काय करू शकतात, उत्तर बरोबर काढू शकतात. मग आता कसं आहे लक्षात ठेवा, इथं काय दिलेलं आहे, इट टेक्स टू टँगो. काय दिलेलं आहे, टू टँगो. म्हणजे टू टँगो, टू म्हणजे बोथ, दोन. टू म्हणजे किती, 2. मग आता जर 2 जर बघितलं तिथे एक मला बोथ दिसतोय आणि इथे एक मला बोथ दिसतोय, म्हणजे माझे हे 2 ऑप्शन तर काय झाले, कट झाले. तुम्हाला येत नसेल तर असं करायचंय. ओके, मग आता ह्या दोघांमध्ये तुम्ही एक सिलेक्ट करू शकतात. याच्यातलं उत्तर जे आहे, ह्या दोघातलं जे उत्तर आहे तर कुठल्या लक्षात ठेवायचंय, काय, इट टेक्स टू टँगो म्हणजे काय, बोथ पार्टीज इन डिफिकल्ट सिच्युएशन आर इक्वली रिस्पॉन्सिबल. ओके, जी एखाद्या प्रसंगामध्ये तुम्ही काय डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये सापडताय तर त्याला दोघही तेवढेच काय येतं, जबाबदार आहेत. त्याला काय म्हणायचं, लक्षात ठेवायचंय, इट टेक्स टू टँगो. याचं उत्तर किती आलं, ऑप्शन नंबर 4 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे जगदीश चंद्र बोस वॉज डॅश डॅश वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द वर्ल्ड डॅश डॅश अ रिमार्केबल बायोलॉजिस्ट, बॉटनिस्ट, बायोफिजिस्ट अँड सायन्स फिक्शन रायटर. ओके, असं दिलेलं आहे. तर मग या ठिकाणी साधी सिंपल कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. कोणती कन्सेप्ट आहे, आपण पाहिलेली. काईल जगदीश चंद्र बोस ऑज नॉट ओनली म्हणजे फक्त ते काय नव्हते, ग्रेटेस्ट सायंटिस्ट नव्हते वर्ल्ड मधले, तर बाकीच्या सुद्धा गोष्टी होते. म्हणजे काय होते, बायोलॉजिस्ट सुद्धा होते, बॉटनी सुद्धा होते, बायोफिजिक्स सुद्धा होते. म्हणजे कोणती कन्सेप्ट लक्षात ठेवायचंय, नॉट ओनली बट ऑल्सो. कुठली लक्षात ठेवायचंय, नॉट ओनली बट ऑल्सो. समजतंय सर्वांना, ठीक आहे. तर लक्षात ठेवा, नॉट ओनली बट ऑल्सो, ऑप्शन नंबर 1.
त्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम. इडियम वरती प्रश्न विचारलेला आहे. फिट अ फिडल असं दिलेलं आहे. आता इथं फिट म्हणजे काय असणं बरं, एखादा समजत नाही तुम्हाला, लॉजिकनी कसं जायचं, ट्रिक्सनी कसं जायचं समजून घ्या. फिट म्हणजे एखादा गोष्ट, एखादा व्यक्ती फिट आहे म्हणजे हेल्दी आहे. मग मी काय करणार, याच्यामध्ये मला समजत नसेल तर मी काय करणार, असा शब्द पाहणार ज्याच्यामध्ये हेल्थ दिसतंय किंवा हेल्दी आहे. इथं पहा, इथं कोण दिसलेलं आहे, टू बी व्हेरी हेल्दी. काय लक्षात ठेवायचंय, टू बी व्हेरी हेल्दी. म्हणजे याचं उत्तर किती, 3. म्हणजे आपले जसे इंग्लिश ग्रामरच्या काही ट्रिक्स आहेत तशा व्हॉकॅबच्या सुद्धा काही ट्रिक्स आहेत. रेग्युलरच्या मुलांना आपण त्या ट्रिक्स देणार आहोत. ओके, ज्याला व्हॉकॅबची भीती वाटते त्यांनी काय करायचंय, लक्षात ठेवायचंय या ट्रिकचा व्यवस्थित जरी तुम्ही फॉलो किंवा वापर जरी केला तरी तुम्हाला त्या ठिकाणी 5 पैकी 3 एक मार्क तरी काय होऊ शकतात, मिळू शकतात. आउट ऑफ जरी नाही भेटले तर 3 मार्क नक्की तुम्हाला या ट्रिकच्या बेसिसवरती मिळू शकतात. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्ट द ऑप्शन्स दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द अंडरलाइन सेगमेंट. अंडरलाइन सेगमेंट दिलेला आहे. मिस्टर गुप्ता completed कोर्स ऑन द स्टडी ऑफ द अर्थ स्ट्रक्चर अँड इट्स फॉर्मेशन इज नोन ॲज जिओलॉजी. काय म्हणायचं, लक्षात ठेवायचंय, अर्थाचा जो आपण उत्पत्ती वगैरे याचा जो अभ्यास करतो याला म्हणतात जिओलॉजी. काय म्हणतो आपण, जिओलॉजी. पेशींचा जो अभ्यास करतो त्याला काय म्हणतात, सायटोलॉजी. काय म्हणतो आपण, लक्षात ठेवायचंय, सायटोलॉजी. त्यानंतर नेक्स्ट आहे मॉर्फोलॉजी. प्राणी आणि वनस्पतींचा जे आपण वरवर अभ्यास करतो त्याला म्हणतो मॉर्फोलॉजी. कार्टिओग्राफी म्हणजेच काय, या ठिकाणी नकाशांचा वगैरे अभ्यास करणे. ठीक आहे, रेकॉर्ड्स वगैरे असणं. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि जिओलॉजी म्हणजे काय करायचंय, या ठिकाणी पृथ्वीचा आपल्याला काय करायचा, अभ्यास करायचा आहे. त्याला काय म्हणतो आपण, जिओलॉजी असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. परत किती फिल इन द ब्लँक्स आल्यात, 2 फिल इन द ब्लँक्स आल्यात. मग परत तेच आहे की काय, तेच आहे की आपण सांगितलेले पॉइंट्स फक्त लक्षात ठेवायचे. काय, वेन वी वेअर ॲट डाय डॅश दिल्ली झू. ओके, कोणत्या झू बद्दल बोललेलं आहे, दिल्ली झू बद्दल. कुठल्या झू बद्दल बोललेलं आहे, झू म्हणजे प्राणी संग्रहालय. कुठल्या झू बद्दल बोललंय, दिल्लीच्या. मग दिल्लीचे म्हणल्यानंतर स्पेसिफिक आहे म्हणजे याचा अर्थ इथं द यायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय यायला पाहिजे, द यायला पाहिजे. मग असा पर्याय निवडा की ज्याच्यामध्ये पहिला द आहे. हा ऑप्शन कट झाला, इथं एन आहे. हाही ऑप्शन कट झाला, इथं ए. हाही ऑप्शन गेला, इथं अ आहे. भेटलं उत्तर. किती नंबर, ऑप्शन नंबर 4. किती साधं सिंपल आहे बरा. याच्यामध्ये कुठला लॉजिक, याच्यामध्ये कुठलं तुम्हाला म्हणजे बाकीच्या गोष्टी, पाठांतराच्या गोष्टी किंवा कुठल्या नियमाच्या गोष्टी करायच्या आवश्यकता आहेत का, काही आवश्यकता नाही. फक्त ट्रिक्स लक्षात ठेवायच्यात. आणि ट्रिक्स म्हणायचं मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं असलं काम नाही, लक्षात ठेवा. ट्रिक्स म्हणायचं प्रत्येक शब्द मराठीतला अर्थ काढायचा असं नाही आपल्याकडे. ट्रिक्स याच्यात. ठीक आहे. ओके, काही सेकंदात उत्तर काढायचंय. आता याच्यामध्ये पहा, हाही प्रश्न कशाचा दिलेला लक्षात ठेवा. हा प्रश्न विचारला पॅराजंबल वरती विचारलेला आहे. मी काय करणार, काही नाही, साधं सिंपल काय जे आपलं ठरलेलं आहे त्याच पद्धतीने बघणार. इथं पीपल दिलेलं आहे, इथं दो दिलेलं आहे, इथं हवेवर दिलंय, द इंडस्ट्रियल दिलेलं आहे. ओके, काय दिलंय, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. ओके, ठीक आहे. आता याच्यात जर बघितलं, याच्यामध्ये पीपल, दो, हवेवर, द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. मग याच्यातून मला एक अंदाज, मला लगेच कळतं की हा पॅसेज जो असणार आहे तो कशा संदर्भात असणार आहे, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन बद्दल असणार आहे. म्हणजे स्टार्ट कशाने झाली पाहिजे, डीने झाली पाहिजे. कशाने झाली पाहिजे, डीने. मग डी वाला पर्याय कुठे, 1 नंबरला इथं आहे. या ठिकाणी आहे का नाही एकट, या ठिकाणी आहे का नाही एकट, या ठिकाणी आहे का नाही एकट. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1 हे तुमचं काय आहे, करेक्ट उत्तर आहे. समजते सर्वांना. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिव्हन वर्ड. जो शब्द दिलेला आहे त्याचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. आणि त्या ठिकाणी तुमचा जो शब्द दिलेला आहे क्लॅन्स्टीन दिलेला आहे. कुठलं, लक्षात ठेवा, क्लॅन्स्टीन. क्लॅन्स्टीन म्हणजे काय या ठिकाणी बघा, क्लॅन्स्टीन त्याचा अपोजिट कुठला शब्द आहे तर क्लॅन्स्टीनचा अर्थ आहे गुप्त. लक्षात ठेवा, काय लक्षात ठेवायचंय, गुप्त. मग त्याच्यामध्ये कन्सिल्ड तो पण काय आहे, गुप्त आहे. सिक्रेट एखाद तोही गुप्त आहे. फोर्टराइट हे काय, उघड. आणि क्लाउडी म्हणजे ढगाळ. तर मग या ठिकाणी गुप्त आणि त्याच्या अपोजिट आहे या ठिकाणी असणारा कुठल्या, लक्षात ठेवा, उघड. म्हणजे फोर्थराइट. कुठलं लक्षात ठेवायचंय, फोर्थराइट. म्हणजे ऑप्शन नंबर किती येईल या ठिकाणी, ऑप्शन नंबर 3 हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट उत्तर असणार आहे. ओके, तर हे तुमचं 8 तारखेला झालेली शिफ्ट होती. जर व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक करायचा, शेअर करायचा आहे. आणि इतर वनरक्षकची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत काय करायचं आहे, शेअर करायचं आहे. आणि इंग्लिशची संपूर्ण भीती घालवायची आहे. ओके, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. पुन्हा उद्याच्याला आपण भेटूया नेक्स्ट शिफ्ट घेऊन. ठीक संध्याकाळी 6 वाजता, डेली संध्याकाळी 6 वाजता आपलं लाईव्ह लेक्चर असणार आहे. ओके, ते तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. तोपर्यंत धन्यवाद.